नमस्कार। आज मला बनवायची होती तिळाची चटणी। अशा प्रकारे तिळाची चटणी जर केली तर खूप खमंग आणि टेस्टी लागते। खूप छान झाली होती चटणी। तर चटणी करण्यासाठी सुरुवातीला मी 1 वाटी तीळ घेतले। मंद गॅसवरती सुरुवातीला कढई तापेपर्यंत फुल गॅस ठेवला। नंतर मंद गॅसवरती हे तीळ भाजून घेतले। खूप जास्त वेळ तीळ भाजायचे आहेत, गॅस अजिबात वाढवायचा नाही। आणि जर गॅस वाढवला तर तीळ करपून जातात आणि आतून छान भाजले जात नाहीत आणि त्यामुळे चटणी जास्त दिवस टिकत पण नाही। तर बघा तीळ असे फुगले होते, असे भाजून खूप छान झाले होते भाजून। तर गॅस बंद केला मी आणि तीळ काढून घेतले एका ताटामध्ये। तर एका ताटामध्ये तीळ काढून घेतले। त्याचबरोबर त्याच कढईमध्ये मी 1 वाटी तीळ घेतले। तर पाऊण वाटी शेंगदाणे घेतले होते। तर पाऊण वाटी शेंगदाणे छान असे भाजून घेतले कढईमध्ये। शेंगदाणे पण मंद गॅसवरती भाजायचे, त्यामुळे छान कुरकुरीत होतात आणि शेंगदाणे कुरकुरीत झाले की चटणी पण खूप छान लागते। तर त्यासाठी मी इथं शेंगदाणे भाजून घेत होते। शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि शेवटी भाजून झाले, पूर्ण भाजत आले की थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकला आणि नंतर एकदा भाजून घेतले आणि गॅस बंद करून ठेवला ना, तर शेंगदाणे खूप छान असे कुरकुरीत होतात। अगदी भाजून ते फुटले जातात। छान असं भाजून झालं की दोन्ही एकत्र करून ठेवलं आणि थंड व्हायला ठेवलं। पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, 15-20 मिनिट किंवा अर्धा तास। पूर्णपणे थंड झालं की बघू शकता, मी इथं हात लावून बघते एक थंड झालंय का, तर पूर्ण ते थंड झालं होतं। तर थंड झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये काढायचं आणि मिक्सरवरती हे वाटून घ्यायचं एकत्र। तर छान असं बारीक वाटून त्याचा कूट केला की त्यामध्ये नंतर मी 2 चमचे मीठ टाकलं आणि 2 चमचे मिरची पावडर टाकली। तर छान असं आधी बारीक करून घेतलं होतं। सुरुवातीला तर मोठ्या भांड्यामध्ये बारीकच होत नव्हतं, नंतर मग निम्म बारीक झालं की मी छोट्या भांड्यामध्ये काढलं होतं ते। नंतर मिरची पावडर वगैरे टाकली त्यामध्ये। तर मिरची पावडर टाकून झाल्यावर नंतर मी मिक्सरवरती एकदा फिरवून घेतलं, जेणेकरून ते एकजीव होईल। नंतर मग छान असं मिक्स झालं की मग ते मी डब्यात काढून ठेवलं। तर खूप छान अशी चटणी बनली होती, खूप छान लागली होती। मुलांना पण खूप आवडली आणि मिस्टरांना पण आवडली। मी आतापर्यंत जवसाची चटणी करायची। मी घरून जवस आणलेलं, आमच्या शेतातलं जवस होतं ते, आता जवस संपलं म्हणून तीळ आणलेले होते। तर म्हटलं की आता तिळाची चटणी करूया। तर कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।